हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। हुतात्मा कारखान्याची पाहणी करून सभासदांनी व्यक्त केला संताप। वैभव नायकवडींच्या राजीनाम्यासाठी ठिय्या आंदोलन आक्रमक। हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन आता अधिक तीव्र झालं आहे। आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी गौरव नायकवडी आणि केदार नायकवडी यांच्यासह शेकडो सभासदांनी कारखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी कारखान्याची झालेली दुरावस्था आणि जर्जर झालेली यंत्रणा पाहून उपस्थित सभासदांनी प्रचंड संताप व्यक्त केला। जुन्या भंगारातील मशिनरी आणून वैभव नायकवडी दरवर्षी कारखान्याचे नुकसान करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। साखर शाळेसमोर ज्येष्ठ नेते किरण नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात बोलताना गौरव नायकवडी म्हणाले की ही लढाई कौटुंबिक नसून 15 गावातील सभासदांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। इतर कारखाने प्रगती करत असताना हुतात्मा कारखाना मात्र कर्जाच्या खाईत लोटला जात आहे। वैभव नायकवडी शासकीय धोरणांचे कारण पुढे करून स्वतःचे अपयश झाकत आहेत। आता त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आणि त्यांच्याकडूनच कारखान्याची कर्जमुक्ती केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला। दरम्यान केदार नायकवडी यांनी प्रशासकीय यंत्रणेवर कडक शब्दात ताशेरे ओढले। साखर उतार्यात तफावत दाखवून शेतकऱ्यांचे जे कोट्यावधीचे नुकसान केलं आहे त्याचा जाब विचारण्यासाठी आता आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला। प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास आणि वैभव नायकवडी यांनी राजीनामा न दिल्यास ही लढाई आरपारची होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं। या पाहणी दौऱ्यामुळे आणि आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे कारखाना परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने शेतकरी व कामगार या आंदोलनात सहभागी झाले आहेत। म्हणजे साखर वगैरे जी तयार होती ती ह्या वरच्या ह्याच्यात येते आणि मग त्यानंतर मग इकडे बॅगिंग वगैरे होतं। आता मुळात इकडे पॅन आहेत सगळे। आता हे जे पॅन आहेत ते आपले बॅच पॅन आहेत, म्हणजे कारखान्यातील लोकांना माहीत असतील, हे सगळे बॅच पेन आहेत। बॅच पेन जी सिस्टीम आहे ती आता एकदम ओल्ड झालेली आहे, म्हणजे एकदम जुन्या कारखान्यात आहे। आता नवीन जी सिस्टीम आहे ती कंटिन्युअस पॅन सिस्टीम म्हणून आहे। बॅच पॅनमध्ये काय होतं की साखर तयार व्हायला आणि पुढे जायला वेळ लागतो, त्याच्यामुळं प्रोसेसिंग लवकर उरकत नाही, क्रशिंग लवकर उरकत नाही। त्याच्यामुळे आता नवीन ठिकाणी जेवढे कारखाने झाले आहेत तिकडे आता किंवा जुने जे पण असतील तिथं आता नवीन सिस्टीम बसवले, कंटिन्युअस बॅच सिस्टीम। बॅच सिस्टीम पण आपली जुनी आहे, एकदम ओल्ड आहे। आणि तुम्ही मागं बघितलं तर ती ताडपदरी वगैरे घातलेली आहे, तो आता जुना 2.5 मेगावॅटचा टर्बाईन घेतलेला आहे। मुळात कारखान्यामध्ये कसं असतं की बॉयलर आणि टर्बाईन कुठेही जुना घेतला जात नाही, कारण एकदा जर कारखाना चालू झाला आणि बॉयलरमध्ये किंवा टर्बाईनमध्ये फॉल्ट आला तर परत बरेचसे दिवस आपल्याला कारखाना बंद ठेवूनच ते काम करावं लागतं। त्याच्यामुळे कुठल्याही कारखान्यामध्ये टर्बाईन आणि बॉयलर जुनं घेतलं जात नाही। मिल वगैरे ह्या गोष्टी जुन्या घेतल्या तरी ऍडजस्ट होतात, पण टर्बाईन आणि प्रत्येक कारखान्यामध्ये टर्बाईन आणि बॉयलर महत्वाचं असतं। आता बॉयलर आपल्या इकडे जे आहेत ते एकदम ओल्ड बॉयलर आहेत, लो प्रेशरचे बॉयलर आहेत। 21 किलो मला वाटतं, 21 kg पर CM स्क्वेअर। ते आता नवीन बॉयलर जे आलेले ते 45, म्हणजे थोडक्यात भाषेत सांगतो, टर्बाईन जे असतं ते टर्बाईनला जी म्हणजे वाफ येते ती